माणूस आहे. आयुष्यामध्ये वडील 1960ला गेल्यानंतर जी माझी धडपडीची यात्रा चालू आहे ती अजूनपर्यंत चालूच आहे. देशमुखांसारखे मार्गदर्शक आहेत, हा माझे ऊर्जा स्रोत आहे. म्हणून तर ही सक्सेसफुल यात्रा माझी चालू आहे. आणि 16 वर्षी ते BA, BEd, CPT, लायब्ररी, जर्नलिझम आणि एवढं मी शिक्षण एकही पुस्तक विकत न घेता मी पास झालो, नोकरी करून पास झालो. आणि समाजाच्या काहीतरी मी देणेकरी या जाणीवेतून मी कुठे कुठे भटकतही असतो. तेव्हा जवळजवळ 47 वर्षापूर्वी एका ठिकाणी मी हॉस्टेलला होतो, म्हणजे हाऊस मास्टर म्हणून होतो, शिक्षक म्हणून होतो. त्यावेळेचं माझं वय आणि माझ्या भावभावना आपण समजून घ्या आणि ही कविता ही त्या अँगलनी बघा म्हणजे तुम्हाला कळेल. पण त्यावेळेला माणसाचा एक कालखंड असा असतो की कवितेचा कालखंड असतो आणि कविता हे प्रत्येकजण करत असतो. प्रत्येकामध्ये कवी दडलेला असतो, प्रत्येकामध्ये चित्र दडलेलं असतं, चित्रकार दडलेला असतो. तुमच्या शाळा कॉलेजमध्ये वहीचं शेवटचं पान बघा, प्रत्येकाने चित्रकथे रेखाटलेली असतात. प्रत्येकाचं सांगणं जे आहे ते सुद्धा काव्यात्मक असतं. त्या प्रत्येकामध्ये चित्रकथा आणि कवी दडलेला असतो. माझ्यामध्ये दडलेला होता आणि आयुष्यामध्ये एकमेव कविता केली ती कविता अशी आहे. हॉस्टेलला हाऊस मास्टर होतो, शिक्षक होतो, वय वर्षे 22. आठवणींच्या फुलांचा सुगंधी गुच्छ तर नेहमीच आपल्या हाती असतो. आठवणींच्या फुलांचा सुगंध गुच्छ तर नेहमीच आपल्या हाती असतो. तुझी आठवण वेळोवेळी नेहमीच येते आणि माझा मीच राहत नसतो. तुझी आठवण वेळोवेळी येत असते आणि माझाच मीच राहत नसतो. किती बहारीचे उमेदीचे फुलायचे ते दिवस होते, किती बहारीचे उमेदीचे फुलायचे ते दिवस होते. आठवणीचा कैद तर नेहमीच असतो, आठवणीचा कैद तर नेहमीच असतो. अगं आपल्या भेटीला तर सुवर्णाचा मोल होतो, आपल्या भेटीला तर सुवर्णाचा मोल होतो. निर्हेतूक भेटणं हे त्याचं इंगित होतं. वेळोवेळी तू येत होतीस आणि आठवणीची फुलं पसरून जात होतीस. वेळोवेळी तू येत होतीस आणि आठवणीची फुलं पसरून जात होतीस. पण तुझ्या माझ्यामध्ये एक होता अडसर, तुझ्या माझ्यामध्ये एक होता अडसर. तू मला म्हणत होतीस सर, तू मला म्हणत होतीस सर. मळेकरांनी असं म्हटलं की ही कविता त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी लिहिली. पण आमचे जे सिनियर्स आहेत आणि दुर्दैवाने ते विदुर आहेत किंवा एकाकी अवस्थेत त्यांना राहवत